ऐका आता, जालना जिल्ह्यातच घनसांगवी तालुक्यामध्ये पिंपरखेड नावाचं गाव आहे. असेल कोणाची ओळख तर. जाऊन आलो त्या गावात. मी बाबांचं चरित्र लिहिण्यासाठी जवळपास 112-13 गावात फिरलो आहे आतापर्यंत. गोड सांगणार आहे फार. बाबा विदर्भाचा दौरा, आता हे विदर्भच आहे ना, विदर्भाचा दौरा करूनच आले होते. या सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, करत 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 सावखेड तेजन, ते नाव आहेत सगळे, किनगाव राजा, हे असं करत करत बाबा घनसांगवी तालुक्यामध्ये पिंपरखेड नावाच्या गावात गेले. लोकांना बातमी कळली, बाबा आले, बाबा आले. किती फिरले असतील बरं बाबा. आता गाडी असून आम्हाला फिरणं होत नाही. कसे फिरले असतील बरं बाबा. इंद्रवेली कुठं आहे ती? आंध्र प्रदेश, इकडं मध्य प्रदेश, भोपाळपर्यंत टांग्यात, गंगा नावाच्या घोडीवर, घटण्या नावाच्या घोड्यावर. हो, मला वाटतं तुमच्याच लोणारकडे मी कथा केली मागे, बाबांचीच 7 दिवस. आणि संत संग देई सदा का. ज्याला देवानं टाकून दिले, ज्याला गावातल्याने टाकून दिले, ज्याला घरच्याने टाकून दिले, त्याला जर कोण आपलं करत असेल तर फक्त संत. रेड्यासारख्या प्राण्याला सुद्धा जर देव करण्याची ताकद संतांच्या नजरेत आणि संतांच्या हातात आहे, स्पर्शात आहे, देवाच्या नाही. नाही, देव फक्त भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. पण कसलाही दुर्जन असू द्या, कसलाही गुंड, कसलाही डाकू असू द्या, तुकोबारा का संतांची संगत मागतात? अरे कसलाही असू द्या, व्याभिचारी असू द्या, बेवडा असू द्या, कसलाही असू द्या, फक्त संतांचा स्पर्श व्हावा, परिस्पर्श. मग बघा त्याचं जीवन. रेड्याचा देव होण्याला आणि देवासारख्या माणसाचा रेडा होण्याला जर काही कारण असेल तर फक्त संतांचा स्पर्श. हे सगळे माणसं देव आहेत. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. बाबा पटू आले का नाही? काय बोलला होते? नाही तर मी जायचं दुसरीकडेच नाही ना. हा, ह्यांच्या विषयामुळं मला ते विषय इकडं मांडावे लागले, तरी अभंगातच. ऐका, बाबा तिथं पोहोचले. 4-2 गावांना जवळजवळच्या बातमी कळली. मला वाटते सावखेड, हो त्या यादीमध्ये होतच. मला वाटतं 1962चा काळ होता. हो, हाच दौरा होता. सावखेडचंही नाव आहे मध्ये. तिथं जाऊन बाबा मंदिरावर बसले. कीर्तन भजन झालं. गावातल्या लोकांनी अन्नधान्य एकत्र केलं. भंडाऱ्याचा कार्यक्रम केला फार मोठा. 4 गावातली लोक तिथं जमली. माता मौल्यांनो, काय संतांचे उपकार, संत संग का पाहिजे. पंगती बसल्या. बाबांचं कीर्तन झालं, संपन्न झालं, आणि मग पंगती बसल्यानंतर त्याच गावातली पिंपरखेड, त्या गावातली एक 22 ते 23 वर्षाची तरुण मुलगी, डोक्यावर परिणाम झाला होता. डॉक्टरांना दाखवून सुद्धा कमी होत नव्हतं. बरेच प्रयत्न मायबापांनी केले, पण महाराज काय झालं होतं तिला? असं काय झालं होतं तिला? तिच्या डोक्यात काय मेंदूच्या कुठल्या तरी नसा दबल्या होत्या. मग ती कशी वागत होती दादा? तर ती ओरडायची मोठमोठ्यानं, आणि अंगावर एक सुद्धा कपडा ठेवायची नाही ती माझी बहीण. अंगावर एक सुद्धा कपडा नसायचा. मायबाप कंटाळून गेली होती. हो, घरात कोंडून टाकायचं, कोंडून ठेवायचं, आणि कधी सोडलं तर मग गावात फिरायची. मायबाप कीर्तनाला आले, घरामध्ये होती, दरवाजा कसा कुलूप लावा म्हणून मायबाप आले आणि पंक्तीला बसले. तेवढ्यामध्ये ती घरून धावत आली. अंगावर कपडा नाही, पंक्तीमधून गेली, ओरडत गेली, हसत गेली. आता वेडीच वेडी. तिला सगळं गाव वेडी भामा म्हणायचं. लक्ष द्या, लक्ष द्या. हे खोटं नाही माय. जाऊन या एकदा तुम्ही. एकमेकीकडे बघू नका ताई माझ्या बहिणींनो.
जाऊन या तिथं, संतांची काय कृपा असते. पण आम्ही कधी संतांच्या जवळ जायचा प्रयत्नच करीत नाही. तर हां, आम्ही भले तर उंबराच्या माळा घातलेले भगवे पट्टे वडलेल्याच्या जवळ जातो, हो, त्याला एवढाला देतो भरू भरू. माय तुझं मन लय चांगलं आहे, पण सासू सासऱ्याचा लय जाच आहे तुला. काळा कपडा घालू नको माय, शनिवार कर माय, तुझं भलं होईल माय. माय एवढं भरून देते त्याला, आणि ते जाऊन तिथं नदाडावर माशा धरते संध्याकाळी. हे तुम्हाला हे कळते, खरे संत कधी कळावेत. ते इकडून तिकडं धावत गेली पळत. लोक उठले, तिचे आई वडील उठले. माय 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 आई म्हणली, अगं 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 कशाला आलीस घरातून. तिला काय कळाले महाराज आता. ही करायची, कुणाकडे बघून हसायची, ओरडायची. तिकडून लोकांनी तिकडंच घातली, तिकडं पलीकडे घातली अशी की तिकडून त्या पंक्तीतून आली. बाबाजी तर ओट्यावर बसले होते, असे मंदिराचा ओटा होता, वृक्षाखाली बाबांना बसायला गादी टाकली होती. बाबा तिथं बसायचे, सगळ्यांनी दर्शन घ्यायचं, जेवण करायचं. ते बाबा बसलेले, त्याच्यावर एक गादी, गादीवर गोनपाट म्हणजे बेडशीट, मराठीत ओळखू येते तुम्हाला, मराठी सांगतो म्हणजे बेडशीट, गादी पाट टाकलेला, बाबा बसलेले. बाबांनी पाहिलं येताना, अरे संत महात्मे गावात आलेत, काय तमाशा चालू आहे. लोक म्हणायला लागले, तिला तिकडंच घालवा. महाराज ती धावतच आली अशी बाबांच्या समोरून, बाबाकडं असं सगळ्याकडे बघत, हे हे असं केलं की तिनं थांबली तिथं. ती योग असतो, योग असतो. प्रारब्धाचे भोग संपायचे असतील, तिथं थांबली दादा. आणि थांबल्यानंतर बाबांनी पाहिलं तिच्या चेहऱ्याकडं पाहिलं, हात जोडले अशी, माय माय ह्या बायांकडे बघून, ह्या माता माऊल्यांकडे बघून वागावं माय. अशी कशी वागतीस. हे बाबांचे शब्द होते म्हणे. माय असं वागत नसतेत माय, ह्या बायांकडे बघून वागावं. बघ कशा बसल्यात सगळ्या पदर घेऊन, असं वागावं. ती अशी हसतच राहिली. बाबांनी बाजूला सरकले, ते गादीवरचं बेडशीट काढलं आणि ते बेडशीट असं गुंडाळलं तुमच्या एवढ्यावर, ती उभारलेली, आणि असं केलं, बाई असं वागू नये माय, हे बघ घे. तिनं ते बेडशीट त्या दिवशी झेललं. बेडशीट तुम्ही पांघरलंय असं बेडशीट झेललं. माता मौल्यांनो, त्या गावात जाऊन विचारलं. तिथून पुढे 45 वर्ष ते बेडशीट तसंच तिनं असं घेतलं आणि तिनं लगेच अंगावर घेतलं. संतांची नजरेला नजर पडली, संतांचा दृष्टीपात झाला, संतांची कृपा झाली माझ्या बाबांची, आणि कृपा झाल्याबरोबर अंगावर तिनं ते पांघरून घेतलं. त्या दिवसापासून त्या भामाबाई जायभाये, तिला वेडी भामा म्हणत होते, तिचं नाव भामाबाई जायभाये. तिनं 45 वर्ष पैठणची वारी केली बाबांच्या दिंडीत, आणि 45 वर्ष पंढरीची वारी केली. त्या दिवसापासून एक बेडशीट फाटलं की दुसरं. माझ्या बाबांनी माझ्यावर कृपा केली आणि मला बेडशीट घालायला सांगितलंय, मला प्रसाद दिलाय. बेडशीटातच ती बाई, ती भामाबाई 45 वर्ष आयुष्य घातलं तिनं, पण आपलं अंग आणि शरीर कुणाला दिसू दिलं नाही. शेवटी लोक त्या परिसरातले, तिला आजही तिची समाधी, लोक तिला म्हणतात सत्य भामाबाई, हरिभक्त परायण सत्य भामाबाई जायभाये. तिचे दर्शन घ्यायला चारगावच्या बाया, चारगावच्या माता मावल्या यायच्या. याला म्हणतात संत संग देई सदा गुण गाईन आवडी. जयसिंग भिल्ल नावाचा पहिलवान होता. पाटोदा तालुक्यामध्ये निरगुडी नावाचं गाव आहे, घाट सावरगावच्या बाजूला 10 किलोमीटर अंतरावर निरगुडी नावाचं गाव आहे. आणि जयसिंग भिल्ल नावाचा एक धट्टा पुट्टा भिल्ल समाजाचा, हो. पण महाराज भिल्ल टकारी तिकडं, आणि तो चोऱ्या करायचा. त्याच्याही गावी जाऊन आलो. लक्ष द्या, भिल्ल समाजाचा दररोज नदीवर जाऊन मासे पकडणे, हरिण ससे रानडुकराची शिकार करणे आणि संध्याकाळी चोऱ्या करणे. बाबा निरगुडी नावाच्या गावाला गेले होते. दौरा करत करत मंदिरावर भजन कीर्तन केलं. रात्री 12 वाजले. बाबा आराम करायला मंदिरावरच होते तिथं, आणि समोर घर होतं. विठ्ठल शेठ मुथा नावाच्या त्या 10 खेड्यात ज्यांची सावकारकी होती, सावकारी, त्यांचं घर समोर होतं मंदिराच्या. आणि तिथं दरोडा यायचा होता आज. हे कळलं असताना सुद्धा 2 पोलीस विठ्ठल शेठ मुथ्थानी मागून घेतले होते की माझी संपत्ती एवढी आहे, दरोडेखोर लुटायला पाहतात, लुटू पाहतात, मला 2 पोलीस द्या. 2 पोलीस त्याच्या दारात होते आणि बाबा मंदिरावर.
6 जण आले आणि ते 6 जण येऊन हो महाराज हातामध्ये त्या 12च्या बंदुकी ते घेऊन आले. मंदिराच्या समोर येताच बंदुकीचा आवाज केला त्या एका चोराने, एका डाकूनी, प्रसिद्ध त्या काळातले तिकडचे, तो जयसिंग भिल्ल. आणि आवाज केल्याबरोबर एक पोलीस तर पळून गेला महाराज. एकच पोलीस राहिला, त्याच्या हातात बंदूक होती, एक तर पळून गेला. बाबांनी उठले, कशाचा आवाज झाला गडे, रात्री 12-1 वाजण्याची वेळ आहे, आवाज कशाचा. पाहिलं तर 6 डाकू. बाबांनी असं पाहिलं, बाबांनी तिथून झेपावले त्या विठ्ठल शेठ मुताच्या दारामध्ये, तिथून झेपावले. तो पोलीसही पळण्याच्या मार्गावर त्याची बंदूक घेतली बाबांनी हातातून झटकून आणि त्याला दिलं ढकलून आणि बंदुकीचे बारं काढले बाबांनी. त्या 6 डाकूंवर, दोघाच्या हातात बंदुकी होत्या, गेले माघारी पळून गेले. 6 महिन्यानंतर बाबा पुन्हा दौऱ्यामध्ये भगवानगडाच्या जवळ 12-13 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तांदुळवाडी गावामध्ये गेले. भिल्लाची एक वस्ती आहे तिथं. बाबा तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर बाबांनी तिथंच टांगा सोडला आपला. कीर्तन होतं त्या गावामध्ये आणि कीर्तन होतं त्या भिल्लवाड्यात. बाबा गेले आणि म्हणाले, बाबांचा टांगा इथं, भगवान बाबांचा टांगा, संत भगवान बाबांचा टांगा आपल्या गल्लीमध्ये. अरे आपल्या तर गळ्यात माळ नाही, आपण खाणारे पिणारे लोक, रोज चोऱ्या करणारे लोक. भगवान बाबांनी सांगितलं, सगळे इकडे या, सगळ्यांना माझा आदेश आहे, आज्ञा आहे, आज मंदिरात कीर्तनाला यायचं. ते भिल्ल जमातीचे लोक म्हणाले, बाबा मराठा समाजाची माणसं, वंजारी समाजाची माणसं या तांदळवाडीतली आम्हाला मंदिराला हात लावू देत नाहीत, कीर्तनाला येणं तर बाजूलाच राहिलं. मी आहे, मी सगळ्या समाजाला समजावून सांगतो, मी आहे, तुम्हाला काय राहील, तुम्ही मंदिरात या. आणि त्या भिल्ल्याला सांगितलं. समोर आला तो जयसिंग असा खाली मान घालून समोर आला. जयसिंग बरा आहेस का? तो म्हणला, बाबा मला ओळखीलं? अरे मी कुणाला ओळखीत नाही, आणि तुला कसं, हो तुझी ओळख कशी बुडवीन? 6 महिन्यापूर्वी निरगुडीला आला होतास रात्री 12:30 वाजता, बंदूक तुझ्यावर ताणली होती रे. ते म्हणले, बाबा खरंच बंदूक, मी घाबरलो होतो, माझ्यावरचा आवाज होतो वाटलं मला, पण बाबा तुम्ही का आवाज केला नाही, हवेत का केला? त्यानं सांगितलं, तुझ्या बापानं नारायणगडाची सेवा 25 वर्ष, तुझ्या बापानं नारायणगडावर पखालीनं आणून पाणी भरलं होतं, तितक्या वर उंचावर घागरीनं पाणी आणून भरीत होता तुझा बाप. मला माहीत होतं तुझ्या बापानं सेवा केली होती, म्हणून तुला सुधरविण्यासाठी तुला मी त्या दिवशी सोडलं, नाही तर मरत होतास. आज कीर्तनाला ये. आणि जयसिंग कीर्तनाला आला मंदिरात. कीर्तन झालं. मातोरी नावाचं गाव बाजूला आहे. हो बाबांनी सुरू केलं कीर्तन. हो निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकोणीत, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमा मंगळ. अरे कोण जात, कुणाची जात, कसली जात, वारकरी संप्रदायात जात नसते. वैश्विक धर्म आहे, वसुधैव कुटुंबकम आहे. तुम्ही कशाची जातपात करता? परमार्थ करायला जातपात लागत नाही. ज्याचे मुखी नाम तोची धन्य, मग तो कोणी असो. तुका म्हणे चोखा भला, काय करावे जातीला. आणि मग ते लोक हळूहळू मंदिरावर आले आणि जयसिंगनं कीर्तन ऐकलं. शबरीचा दृष्टांत दिला बाबांनी. नेहमी द्यायचे बाबा नेहमी जवळपास 99% 99% कीर्तनात बाबा तो दृष्टांत देत असत. शबरी बघा तिची कोण जाती होती, वाल्याची जाती कोणती होती. अरे त्या शबरीनं गुरुचा शब्द संतांचा ऐकला, मातंग ऋषीचा, आणि रामनामाचं चिंतन केलं. आणि शेवटी परमात्मा रामचंद्राला यावं लागलं शबरीच्या कुटीमध्ये. शबरीला कुठं जायची गरज पडली नाही. भिल्लीन होती शबरी, तिला सुद्धा परमात्म्यानं भेट दिली. तुम्हाला का देणार नाही रे? जयसिंग भिल्ल कीर्तनात उठला आणि म्हणला, बाबा सोडलं सगळं आतापासून, माळ टाका माझ्या गळ्यात तुळशीची पवित्र. आणि तुळशीची पवित्र माळ घातली. बाबा आता घर नाही, आता लेकरं बाळ नाही, आता चोरी चपाटी नाही, सगळं सोडलं. मी आता तुमच्याच मागे तुमची सेवा करायला फिरणार. 4 वर्षे 5 वर्षे तो फक्त बाजूला बसून कीर्तन ऐकायचा बाबांचं. बाबाची घोडी पुढं आणि हा मागे मागे घोडीच्या पळायचा. एवढा पहिलवान गडी, हो एवढं बलदंड शरीर. बाबांची सेवा त्यानं 10-12 वर्षे केली. आणि एके दिवशी बाबाला थोडं अंग कणकणत होतं, ताप आली. बाबांनी सांगितलं की जयसिंग आज तुला कीर्तन करायचे. म्हणला, बाबा मी भिल्ल, मला एकाचा आकडा येत नाही, मला एक अक्षर येत नाही. काय सांगायला, माझा आदेश आहे तुला कंबर बांधायची कीर्तन करायचं. बाबा गावकरी काय म्हणतील, माझ्यावर सोड बाकीचं. आणि गावकऱ्यांना सांगितलं, काकड महाराज मी सांगितलंय त्याला कीर्तन करायला, करू दे आजच्या दिवस.
इतकं सुंदर कीर्तन केलं. बाबा जसं कीर्तन करायचे आणि दृष्टांत द्यायचे, दृष्टांतानं कीर्तन साजरं केलं. गावातल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि जयसिंग भिल्ल नावाचा एक भिल्ल जमातीचा एक डाकू असलेला माणूस बाबाच्या संगे 10-12 वर्ष राहून आता सगळा समाज त्याच्या पाया पडायला लागला आणि हरिभक्त परायण जयसिंग महाराज भिल्ल होऊन गेला. याला म्हणतात संतांची कृपा. याला म्हणतात संतांची कृपा. दऱ्या खोऱ्यातल्या समाजाला सुधरविण्यासाठी 7-7 वसतिगृह काढले. त्यांच्या वसतिगृहात शिकलेले मोठमोठे अधिकारी झाले. ज्यांना खायला 3 वेळची भाकरी मिळत नव्हती, बाबांनी जिकडं जावं तिकडून लोकांनी धनधान्य द्यावं आणि ते धनधान्य गोरगरीब या डोंगरा दऱ्यातल्या सगळ्या बहुजन समाजाचे लेकरं बाबांनी एकत्र करावेत, शिकारे आणि सगळं धनधान्य त्या वसतिगृहाला द्यावं, तिथून ते लेकरं जगवावेत. मोठमोठे अधिकारी झाले. मराठवाडा विद्यापीठाचा KP सोनवणे नावाचा कुलगुरू तुम्हाला माहीत असेल, बाबांच्या वसतिगृहात शिकलेला आणि बाबांच्या शाळेत शिकलेला. क्रांती केली फार मोठी आणि त्याच बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून या महाराष्ट्रामध्ये फार मोठी क्रांती राजकारणात असून सुद्धा देवाच्या बरोबरीनं ज्याचे फोटो मंदिरात लावले जातात. ऐकताय ना? मी स्पेशल 4 वर्ष अभ्यास केलाय. मी कुठली गोष्ट उगा अशी बोलत नाही. दादा घातलेत 4 वर्ष का घालू नयेत? एवढे उपकार ज्याचे आहेत त्याला विसरून कसं चालेल? बाबांना विसरून कसं चालेल हो या समाजाला? एक सांगू, वंजारी समाजापेक्षा मराठा समाजाचे जास्त शिष्य बाबांचे होते. लक्ष असू द्या, जाऊन या एकदा गडाकडे. हां, पुढची गोष्ट सांगू दादा. जो लोकनेता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायानंतर रयतेच्या मनात, जनतेच्या मनात, गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो जाऊन बसला ना, हृदयामध्ये ज्यानं जागा केली. अरे पृथ्वीवर घर करणं फार सोपं असतं, जमिनीवर घर बांधणं फार सोपं असतं, पण लोकांच्या हृदयात जाऊन घर करणं फार अवघड असतं, फार कठीण असतं. हजारो गावची मंदिरं दाखवीन तुम्हाला मी. हजारो गावामध्ये माझ्यासोबत चला. हजारो गावामध्ये देवांच्या फोटोच्या बरोबरीनं, देवाच्या बॅनरच्या बरोबरीनं, पत्रिकेत पहा आपण, देवाच्या बरोबरीनं, लग्नाच्या सुद्धा पत्रिकेमध्ये, सप्ताहाच्या सुद्धा पत्रिकेमध्ये पहा आपण, आणि मंदिराच्या भिंतीवर पहा आपण. मंदिरात जाऊन हजारो गाव आमच्याकडे असे दाखवीन तुम्हाला की जिथं संतांच्या पंगतीत आणि देवाच्या पंगतीत माझ्या लोकनेत्याचा फोटो सजून धजून लोकांनी लावलेला आहे. बाबा, माझ्या आजोबाचा फोटो माझ्या घरात नाही, तुमच्या बापाचा फोटो तुमच्या घरात नसेल. हे करावं लागतं त्याच्यासाठी. आता एका 10 मिनिट 12 मिनिट राहिलेत फक्त. 3रा मुद्दा चालू आहे माझा. तुम्ही म्हणावं लागेल की आयुष्यात कट टू कट कीर्तन, एवढं कट टू कट सांगितल्याप्रमाणे आजच ऐकायला मिळालं. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करून जाणार आहे. उद्या राहतो का नाही काय माहीत आहे. रात्रंदिवस फिरणं आहे माय, रात्रंदिवस फिरला लाव. हो, आज इथं तर उद्या तिथं. हो, आता परवा दिवशी अजून नाशिक. काय माणसाचं खरं आहे. हजारो गावच्या मंदिरामध्ये ज्याची पूजा होते, का होते त्याचं कारण आहे. त्या ताईला उठवाव, त्या पाठीमागच्या ताईला उठवा. ताई, ही झोपण्याची जागा नाही माय, उठा 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 बाई उठा. माय, तुम्हाला जर आता हे का, हे उद्या ह्यांची लेक जाणार आहे, लेक शिदोरी करायला जर नेलं तुम्हाला, शिदोरी करतात का तुमच्याकडे? शिदोरी शिदोरी शिदोरी, ताईला बोलवा शिदोरी करायला. ती ताई जर झोपली रात्री 2 वाजेपर्यंत शिदोरी करताना, झोपत नाव आहे माझ्या मायावा, तुम्ही 2-2 वाजेतोर सगळ्या गावाचा मळ धुवून काढता. 2 वाजेपर्यंत तुमची पापणी पडत नाही शिदोरी करताना. इथं आलं कीच कशी झोप येते. कीर्तन आवडत नाही, पाप आहे, पाप आहे. आणि अन्न गोड लागत नाही, ताप आहे अंगात. उठा माझ्या माता मौल्यांनो, उठा. झालंय 12 मिनिटावर आलं, 12 मिनिटावर आले. माझ्या कीर्तनात कोणी झोपलं की मी कीर्तन कधीच पुढं करत नाही, पण माझा विषय आता राहिला एवढा अधुरा, एवढा सोडवायचा. ऐका. विठाला विठाला नाही विसर. कसं विसरावं लागेल? आज मराठा समाजाचं आरक्षण चालू आहे, आरक्षणाचा मुद्दा चालू आहे. सरकार हातघाईला आलंय.
गावोगाव उपोषण चालू आहे. नीट आहे का? मुद्दा नीट आहे का? आज 10 वर्षापासून मराठा समाज परेशान आहे. कशासाठी? आरक्षण मिळवण्यासाठी. आरक्षण मिळावं म्हणून 50 ते 55 तरुणांनी आत्महत्या केल्यात. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल विलासरावजी, 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल त्या मराठा समाजातल्या प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे. विलासरावजी देशमुख साहेब माझ्या जिल्ह्याचे, ते म्हणाले करू आपण प्रयत्न, आणि आर्थिक निकषावर ते मिळालं पाहिजे, त्यांचा फायदा झाला पाहिजे. करूया आपण विचार सगळे नेते मिळून. तेव्हाची गोष्ट होती, पण दुर्दैव आहे आपल्या समाजाचं, सगळ्या समाजाचं दुर्दैव आहे. मिळालं पाहिजे. ऐका, सगळ्यांनाच मिळावं असं मी म्हणत नाही. जे खरंच गोरगरीब आहेत त्यांना मिळालं पाहिजे. लक्ष द्या. आणि रात्रंदिवस अशा थंडीमध्ये सुद्धा लोक बसलेले आहेत. हो, जाळपोळ झाली मागे, यष्ट्या वगैरे जळाल्या. हे सगळं त्या स्फोट आहे, त्याचा त्या भावनेचा स्फोट आहे. ऐका, पण कुणी आत्महत्या करू नका, जातीवाद करू नका. आरक्षणासाठी जरूर लढा, सनदी मार्गाने जरूर लढा, पण आत्महत्या करू नका. एकमेकाच्या जातीला दोष देऊ नका. उद्या एका गावात राहायचे. हो, शेतात धुऱ्या बांधुऱ्याचे संबंध आहेत, एकमेकाचे जीवनभराचे संबंध आहेत. बाबांनो, कुठल्या जातीला खालचीन कुठल्या जातीला वरचीन असं तसं म्हणू नका. मी पाया पडतो, तुमचं दर्शन घेतो. हो, ज्याला जे कमी आहे ते नक्की मिळावं. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. सगळ्यांना ते मिळावं ही माझी इच्छा आहे. एवढा प्रयत्न करू नये, आरक्षण मिळत नाही. मला सांगा आता, इथं जर कोणी वंजारी असेल माणूस, आहेत का? माना तरी हलवा की. वंजारी आहेत का म्हणल्यास असं करा की. म्हणजे सांगायलो मी, आहेत ना? आरक्षण मिळण्यासाठी किती मोर्चे काढले हो तुम्ही? वंजाऱ्याला आरक्षण मिळण्यासाठी किती? अहो काल म्हणलं हो, इथं तुमच्या इथं लोणारच्या पलीकडून आता कीर्तनाला आलो तुम्ही, रायगाव लोणारच्या बाजूला. तिथला एक मनुष्य म्हणला मराठा समाजाचा, महाराज काय तुम्ही नशीबवान आहेत, तुमचा समाज. अरे आमच्या समाजात जर गोपीनाथराव मुंडे सारखा माणूस जन्माला आला असता तर आम्ही मुख्यमंत्री केला असता. हे शब्द आहेत त्या माणसाचे. 1 वर्ष नाही, 25-25 वर्ष मुख्यमंत्री केला असता. 150, 160, 170 मराठा समाजाचे आमदार आणि खासदार निवडून येतात, पण आजपर्यंत मराठा समाजाकडे जर पाहू शकले नाहीत. काय केलं त्यांनी? एकच वाघ होता आणि कळलं होतं त्या वाघाला काय, माझा समाज दराखोऱ्यामध्ये राहणार आहे. अरे मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीचं कल्याण करणे, मी ज्या जातीतून वर आलो त्या जातीला आधी न्याय देणे आणि नंतर सगळ्यांना न्याय देणे. म्हणून तुम्हाला कळत नव्हतं तेव्हाच आरक्षण देऊन टाकलंय. त्या आरक्षणाचा फायदा काय महाराज? माझी मुलगी जेव्हा MBBSला लागली, फीस होती आणि तिच्याबरोबर मराठा समाजाच्या 2-3 मुली लागल्या आणि फीस होती 12,77,777. भेटा मला, पुन्हा सांगतो. फीस होती. मी डोकं धरून बसलो, शक्य नाही. प्रायव्हेट कोट्यातून लागली होती, प्रायव्हेट कोट्यातून फीस होती. मी डोकं धरून बसलो. मराठा समाजाचा ते प्राध्यापक होता. महाराज म्हणले ॲडमिशन घ्यायचं. मी म्हणलं कसं ॲडमिशन घेणार सर साहेब? ते म्हणले आता 12,77,777 भरावं लागतात, 78 भरावं लागतात. हो. ते म्हणले तुम्ही कोणता म्हणजे कॅटेगरी कोणती आहे? मी म्हणलं वंजारी, NTD. कॅटेगरी तरी होती का? कॅटेगरी 1992ला मी जेव्हा अहमदपूरच्या शाळेमध्ये मला घातलं माझ्या वडिलांनी जाऊन, ते शिक्षक विचारला हे वंजारी कोणत्या कास्टमध्ये येतात, कोणत्या कॅटेगरीत येतात? आमचा बाप म्हणला आम्हाला काही माहीत नाही कोणत्या कॅटेगरीत. त्यानं फोन उचलला आणि लावला हेडमास्टरला, हे वंजारी साहेब मी कोणती ह्या फॉर्मवर कोणती कॅटेगरी भरू, प्रवर्ग कोणता भरू, NT NT काय काय काय? ते आमचे वडील म्हणले आम्हाला काय माहीत नाही. ते काय म्हणला ते आम्हाला माहीत नाही म्हणले. वंजारी कुठं तरी आपलं बघ कधी शाळेत म्हणलं आता यायलेत, आता यायलेत, आम्हाला माहीत नाही म्हणलं. अरे कॅटेगरी नव्हती माणसं हो तुम्हाला, त्या देवानं कॅटेगरी दिली. आज तुम्ही जगातल्या कुठल्याही गावात जा, तुमची ओळख त्या माणसानं निर्माण करून दिली. आणि जेव्हा मी खाली बसलेलो होतो ते प्राध्यापक म्हणाले, त्यांचं आडनाव काळे होतं, पाटील, आणि ते म्हणाले महाराज अहो तुमच्या समाजात देव माणूस होऊन गेला, काय कल्याण केले, तुम्हाला आमच्यासारखी फीस भरायची गरज नाही, तुम्हाला फक्त 77,778 भरायचे, 12 लाख भरायचे नाहीत, फक्त 77,778च फीस मी 4.5 वर्ष भरली आहे. 54 लाखाचा माझा जर फायदा झाला असेल, पण शिकलं पाहिजे, तिथपर्यंत गेलं पाहिजे, तेव्हा कळतंय की किती फायदा होतो. मग आज या माणसाचे उपकार कशानं फिटतील, कशानं फेडावेत? आज कुठेही जा भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये
नाव काढल्याबरोबर हो लोक अरे जगात जा कुठे हे वाऱ्यालाही कळलं नाही, वाऱ्यालाही कळलं नाही त्यांच्या कार्याचा ठाव. जय हो. वाऱ्यालाही कळलं नाही त्यांच्या कार्याचा ठाव. अरे जगत नाही गाव तिथं नाही मुंडे साहेबांचे नाव. जगत नाही गाव तिथं नाही मुंडे साहेबांचे नाव. जगत नाही गाव तिथं नाही मुंडे साहेबांचे नाव. अरे जगत नाही गाव तिथं नाही मुंडे साहेबांचे नाव. 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 विरोधकालाही वाटायचं तो माणूस आहे आपला. विरोधकालाही वाटायचं तो माणूस आहे आपला. कार्यकर्ता सुद्धा त्याने लेकरवाणी जपला. कार्यकर्ता सुद्धा त्याने लेकरवाणी जपला. कार्यकर्ता सुद्धा त्याने लेकरवाणी जपला. लेकराला सुद्धा माहित आहे सुद्धा माहित आहे असं युगंधराचं नाव. अरे जगत नाही गाव जिथे नाही मुंडे साहेबांचं नाव. जगत नाही गाव जिथे नाही मुंडे साहेबांचं नाव. जगत नाही गाव जिथे नाही मुंडे साहेबांचं नाव. जगत नाही गाव जिथे नाही मुंडे साहेबांचं स्वप्ने माझ्या मूर्ती घडोघडी. स्वप्ने माझ्या मूर्ती घडोघडी. स्वप्ने माझ्या मूर्ती घडोघडी. स्वप्ने माझ्या मूर्ती घडोघडी. स्वप्ने माझ्या तुमची मूर्ती घडोघडी. यती स्वप्ने माझ्या तुमच्या मूर्ती घडोघडी. स्वप्ने माझ्या मूर्ती घडोघडी. यती स्वप्ने माझ्या मूर्ती घडोघडी. मनात माझ्या तुमची आठवण तातली. मनात माझ्या तुमची आठवण तातली. यती स्वप्ने माझ्या मूर्ती घडोघडी. स्वप्ने माझ्या मूर्ती घडोघडी. मनात माझ्या तुमची आठवण तातली. मनात माझ्या तुमची आठवण तातली. अरे यती स्वप्ने माझ्या मूर्ती घडोघडी. स्वप्ने माझ्या मूर्ती घडोघडी. किती वाट पाहू, किती वाट पाहू, कुठे शोधू मी तुम्हाला. किती वाट पाहू, कुठे शोधू मी तुम्हाला. मुंडे साहेब परतून या जनता बोलावी 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 तुम्हाला. बोलावी ते तुम्हाला जनता बोलावी ते 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 तुम्हाला. किती वाट पाहू शोधू मी तुम्हाला. किती वाट पाहू शोधू मी तुम्हाला. साहेब परतून या जनता बोलावी 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 तुम्हाला. ते लाईननं 10 गाणे म्हणतात. वेळ संपलाय, एकच मुद्दा मांडणार आहे. माय वेळ संपलाय, 5 मिनिट जास्त झालेत मी सांगितल्या पद्धतीने. आणि लोकांचा वेळ खाऊ नये. एवढ्या वेळ तुम्ही बसलाय तेच उपकार आहेत माझ्यावर फार मोठे.
साहेबांचा इतिहास 3-3, 4-4 दिवस मी जयंतीच्या वेळेला मांडित असतो. ज्याला पाहायचे त्यांनी यूट्यूबला आहे, पाहून घ्या. कारखान्यावर मंदिर बांधलं हनुमानजीचं. वैद्यनाथचं आता जिथं गोपीनाथगड आहे बाजूलाच. 2003 साहेब येणार आहे ती बातमी कळली कारखान्यावर. कैलाश बुवा, तो प्रसंग माझ्या डोळ्यापुढून अजूनही जात नाही. उगाच कोणीही देव म्हणून पूजा करत नसतं. कोण करायला तयार आहे? अरे घरच्यांची पूजा होत नाही, मायबापांची पूजा करायला तयार नाही. गोपीनाथ मुंडे त्यांचा फोटो लावून देवाऱ्यात पूजा, त्याला काही कारण असतं. असे अनेक उदाहरणं सांगेल मी तुम्हाला. अनेक म्हणण्यापेक्षा आता जर सुरू केलं तर सकाळ उजडून गेली तरीही ते संपायचं नाही. त्यांचं चरित्र नाही संपायचं. 6000 गावांना भेटी देणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता, जिथं जाऊन 5 तरी मिनिट जो नेता बोलला आहे. पंतप्रधानाच्या खांद्याला खांदा लावून संसदेमध्ये जाताना जगानं पाहिलं आहे. दीन दुबळ्या गोर गरीब कष्टकरी शेतकरी मजुरांचा कळवळा असलेला. हो, आपली पॅन्ट इथपर्यंत वर घेऊन उपमुख्यमंत्री असताना सुद्धा बैलगाडीवर चढून स्वतः बैलगाडी हाकून गोदा परिक्रमा करताना चिखलात रुतलेल्या, चिखलात फसलेल्या, घरं पडून गेलेल्या, जमिनी उद्ध्वस्त झालेल्या समाजाला आधार देताना चटईवर बसून कांदा चटणी भाकर खाताना ज्याला जगानं पाहिलंय त्याला लोक कसं विसरतील हो? झालाच नाही आता होणार नाही, झालाच नाही आता होणार नाही, नेता असा एकमेव. झालाच नाही होणार नाही, नेता असा एकमेव. सारे जगाने पाहिलंय मुंडे साहेब नावाचा देव. जगाने पाहिलंय बाबा मुंडे साहेब नावाचा देव. साऱ्या जगाने पाहिलंय मुंडे साहेब नावाचा देव. निघाल जनता साहेबांच्या पाऊल पाऊल टाकीत, लहान थोर मानती सारे त्यांना कुल दैवत. निघाल जनता साहेबांच्या पावलावर पाऊल टाकीत, लहान थोर मानती सारे त्यांना कुल दैवत. त्याला भल्याचा विरोध केला होता त्यांचा देव. भल्या भल्याचा विरोध होता त्यांचा देव. सारे जगाने पाहिलंय बघा मुंडे साहेब नावाचा देव. सारे जगाने पाहिलंय बघा मुंडे साहेब नावाचा देव. सारे जगाने पाहिलंय बघा, सारे जगाने पाहिलंय बघा, सारे जगाने पाहिलंय बघा मुंडे साहेब नावाचा देव. बंगला करावा, लेकरांनी खेळभांडे खेळताना वादळ सुटावं, पत्त्यांचा कपटाचा बंगला करावा, लेकरांनी सकाळपासून दुपारी वादळ सुटावं आणि त्या वादळानं तो बंगला उडवून लावावा. इतक्या कष्टाने त्या लेकरांनी केलेला बंगला असा लोकनेता पुन्हा होणे नाही. या लोकांनी या माणसाला, या महामानवाला एवढं जपलं, इतकं मोठ्या उंचीवर नेल्यानंतर हो नेहमी म्हणायचे साहेब, लोक म्हणतात मला, काय दिलं गोपीनाथ मुंडेंनी या जगाला, काय दिलं या लोकांना. साहेब म्हणायचे, मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही दुसरं. गोपीनाथ मुंडेनं दुसरं काही दिलं नाही. अरे जगण्याचा स्वाभिमान दिला मी तुम्हाला, जगण्याचा स्वाभिमान दिला. दुसरं काही दिलं नाही, दुसरं काही दिलं नाही. वेळ झालाय, मला मान्य आहे. मी माझी कथा इथंच थांबवतो. मारुतीचं शिपूड आकडून घेतो, तुम्हाला मोकळं करतो. काळजी करू नका. एकच सांगतो, तो पत्त्याचा बंगला जसा वादळात पडावा. काय आहे कैलाश बुवा, सूर्य निघालेला सूर्य कधी दुपारी मावळत नसतो. सूर्य निघाल्यानंतर दिवस मावळायलाच तो मावळतो, दुपारीच कसा मावळतो. साहेब, आमचा सूर्य दुपारीच मावळला. आमचा सूर्य दुपारी 4 खात्यांचं ग्रामविकास नावाचं मंत्रीपद, केंद्रामधलं मंत्रीपद, पेयजल असेल, स्वच्छता असेल, ग्रामविकास असेल, एवढे 4 खातीन 25,000 कोटी दर वर्षाला, एवढं मोठं खातं, सगळ्यांचं सोनं होणार होतं. साहेब, असं वाटलं नव्हतं कधी, वाटलं नव्हतं कधी. घात झाला, घात झाला साहेब.
कोणाकडे बघावं जनतेनं? अचानक तुम्ही असे निघून गेलात. स्वागताचे पुष्पहार घेऊन आम्ही उभे होतो आणि तेच श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जर वापरावे लागले असतील तर आमच्यासारखं दुर्दैव, या महाराष्ट्रासारखं दुर्दैव अशा देवासारख्या नेत्याला गमवून प्रत्येकाचं दुर्दैव आहे. आमचा पक्ष तुम्ही होतात साहेब, आमचा नेता तुम्ही होतात साहेब, आमचं सर्वस्व तुम्ही होतात साहेब. हो, ही वेळ आमच्या डोळ्यांनी पाहायला नको होती. माझ्या जीवीचा जिव्हाळा गेला सोडून आम्हाला, एकाएकी आली हवा, कसा विझला मायेचा दिवा, असा का रे पांडुरंगा कोपला आम्हावर, माया ममतेचा का रे हटला हा सागर, त्यांच्या विना जन्म वाटे रे सुना, कसा विझला मायेचा दिवा, हो कसा विझला विझला मायेचा दिवा. विठोबार कुमाई कुमाई बार कुमाई बार कुमाई ईश्वर माऊली नाराज